चा व्लॉग डायरेक्ट सुरू केलेला आहे. तर मी तयार झाली आहे. त्याच्या आधी तुम्ही बघा केवढं घाण केलं आहे बाळानं. मी त्याला वरती खुर्चीवर बसवलं होतं पण त्यानं सगळं असं घाण केलं आहे. मी आता क्लीन करून घेतलं आणि आम्हाला सांगितलं गेलं की मिस्टर सांगितले की पंढरपूरला जायचं आहे, रात्री 12 वाजता निघायचं आहे. तर आम्ही पॅकिंग केलं आणि मी पण तयार झाले आणि बाळाला पण तयार केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो. तर आम्ही कारने जाणार आहोत आणि 3 फॅमिली आहे. टोटल आम्ही 4 फॅमिली जाणार आहोत. तर पुढे बघा व्लॉग. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर आता आम्ही पंढरपूरला चाललो आहोत. अचानक रात्री 12:15 आम्ही निघालो घरातून. आता थोड्या अंतरावर आलेलं आहे आणि पेट्रोल भरण्यासाठी थांबणार आहे आता आणि त्यानंतर निघणार आहे. बाळ झोपले आणि माझ्या मिस्टरांची मित्राची फॅमिली वगैरे आहे सोबत. तर रात्री मी पाठीमागं जाऊन झोपले कारण का बाळ पण झोपेला आलं होतं आणि मला पण थोडं रिलॅक्स करायचं होतं कारण का बाळ अजून ब्रेस्ट फीडवरती आहे. तर त्याला रात्रीचं थोडं कम्फर्टेबल हवं असतं, त्यामुळं मी पाठीमागे जाऊन झोपले. आणि नंतर मग इथे आम्ही पोचलो आहोत पंढरपूरमध्ये. आम्ही 5:15 साडेपाचला पोहोचलो पंढरपूरमध्ये. चुकीचं रस्ता आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. हे दुसरं मंदिर दाखवते लोकेशनला. हां, आपण वाळलो ना, तिथनं एक बस होती, तिथनं लेफ्टला जायला पाहिजे. आम्ही राईटला आलो. तालुका पंढरपूर. मंदिरमुळं हे यांचं हे वाढलं गेटअप. तरी लवकर पोचलो नाही मी 5 लवकर. बरं, आम्हाला 1 तास सिटीतनं बाहेर पडायला 1 तास गेला असेल बहुतेक पुण्यातनं. तर महत्त्वाचं म्हणजे मी एकटीच व्लॉगिंग करते आणि बाकीचे सगळ्यांना व्लॉगिंगबद्दल जास्त तेवढं काही नाही आहे, त्यामुळे मी जास्ती कम्फर्टेबल असले तरच त्यांना घेत आहे, नाहीतर घेत नाही आहे व्लॉगिंगमध्ये. तर आता आम्ही पंढरपूरमध्ये पोचलो आहोत आणि इथेच बाजूला रूम केले आहे. जवळ रूम्स असतात अवेलेबल, तर लोक तिथे असतातच, कस्टमर शोधत असतातच ते रूमसाठी. तर आम्ही 2 रूम केले आणि खूप वरती होतं बाबा, चालायला पुरे झालं. तर आता इथे बघू शकता एक थोडीशी दुकानं उघडली आहेत आणि थोडी बंद आहेत. तर सकाळी पहाट असल्यामुळं बंद आहे. आणि तुम्हाला आवाज येत असेल, काकड आरतीचा वगैरे आवाज असेल, मला अंदाज वाटत आहे तसं. आणि माझे मिस्टर आणि बाळ पहिली वेळेस पंढरपूरला आलेले आहेत आणि मी 4 वेळा आली आहे. माझ्या ऑफिसच्या कलिग्सबरोबर एकदा आणि फॅमिलीबरोबर 3-3दा आलेली आहे वरती आहे. तर आता हे बघा, खूप वर म्हणजे खूप वर आहे. तर बाळाला घेऊन चालायचं म्हणजे नको होतं आणि जर अवघडल्यासारखं होतं. पायऱ्या पण एकदम छोटे छोटे आहेत. तर आम्ही लगेच निघणार होतो कारण का आज लवकर उठलं बाबा. चला आम्ही फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. आता मी विचार केला होता की थोडंफार आपण छान असं रेकॉर्डिंग करूया म्हणून, पण माझ्या मिस्टरांनी म्हटले की मोबाईल दे माझ्याकडे, आपण लॉकरमध्ये ठेवूया, इकडे तिकडे जायला नको मोबाईल. त्यामुळं मी आत्ता मोबाईल दिला आणि त्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं चंद्रभागेचं आणि सगळीकडे दर्शन घेऊन मग बाहेर पडल्यानंतर जेव्हा माझ्या मोबाईल हातात आला तेव्हा मी हे शूट केले. तर इथे सगळे असं मस्त, तुम्ही सकाळी बघितलं असेल, मी दाखवलं, दुकानं थोडीच ओपन होती आणि आता सगळीकडे असं दुकान जत्रा भरल्यासारखी आहे. तर बघून तर छान वाटतं. आणि आता मी थोडं मार्केट फिरलं म्हणजे काय, ॲक्च्युली खूपच वेळ कमी होता कारण का आम्हाला तुळजापूरला निघायचं होतं परत. तर आता नेक्स्ट टाईम पंढरपूरला गेलं तर गोपाळपूर, गजानन महाराजांचं मठ, कैकाडी मठ वगैरे सगळं तुम्हाला दाखवेन मी, जेवढं मला शक्य होईल तेवढं. तर आता पुढे व्लॉग कंटिन्यू करते. हाय समर.
तर ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या होत्या, मला घ्यायचं होतं पण देवारा खूप लहान आहे त्यामुळं आम्ही निघालो. तर थोडंफार घेतलेलं आहे, पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन मी काय काय घेतलं ते. आणि आता इथे आम्ही एका ह्याच्यामध्ये थांबलो आहोत, मिसळच्या सेंटरमध्ये. तिकडे आम्ही ब्रेकफास्ट करणार. दे दर हे दर दे दे दर दे 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 दीदीला दे दे दीदीला दीदीला दे. हे घे अरे दे दीदीला दे दे दीदीला. मी ब्रेकफास्टला पुरी भाजी घेतलेली. वाजलेले आहेत 10:30 आणि आमचा नाश्ता झालेला आहे आता. बघा आता आम्ही कुठे चाललोय? आता आम्ही चाललोय तुळजापूरला. काय तर मध्ये बाळ थोडं रडत होतं, त्याला शांत केलं आणि नंतर आम्ही निघालो. आता तुळजापूरमध्ये ॲक्च्युली आम्ही एंट्री केलेली आहे आणि ते बघू शकता. तर गावात तरी पोचलो आहोत, आता लवकरच आम्ही मंदिरमध्येही पोहोचू. तरी ते भक्त निवास वगैरे आहे, राहण्याची सोय असेल बहुतेक. तर मी तर पहिली वेळ आलेली आहे आणि ते जास्तीत जास्त कवड्याची माळ, हिरव्या बांगड्या, ओटीचं सामान आणि हिरव्या साड्या बघून तर इतकं छान वाटतं आहे, मन भरल्यासारखं वाटतं. हिरव्या साड्या तर इतक्या आहेत, खूप म्हणजे खूप छान आहेत. आणि मूर्ती पण आहेत शिवाजी महाराजांच्या आणि देवीच्या वगैरे. तर शॉपिंगसाठी खूप काही आहे. मी शॉपिंग केली थोडीशी, तर पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवेन काय काय शॉपिंग केली. आता मंदिरपाशी आलो आहोत आणि नंतर आम्ही खाली आहे मंदिर, थोडं उतरून गेलं आणि नंतर मग गर्दी खूप होती तर रांगेत उभं राहिलो आम्ही आणि त्यानंतर मग निघालो. तर दर्शनाला 1 तास तरी लागला असेल. तर आमची नवीनच कार आहे आणि 700 किलोमीटरचा प्रवास एकट्याने ड्राईव्ह करणं साधी गोष्ट नाही आहे. नॉनस्टॉप दिवस आणि रात्र, तर झोप नाही, काही नाही व्यवस्थित. तर माझ्या नवऱ्याने ते एक टास्क कंप्लीट केलेला आहे, तर त्यांना खूप शुभेच्छा. आता आम्ही केलं आहे लंच आणि ते पाठीमागे दिसत असेल हॉटेलचं नाव वासुदेव. आणि आज आम्ही खूप थकलेलो आहे, तर आता पुढे व्लॉगिंग करणार नाही मी, आज इथेच एंड करते. आणि मला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय 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 करायचं, छान नाही बाय करायचं, बाय कर.